नमस्कार, मी विशाल परदेशी. बेधडक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे आपण कायमच बघत आलोय. अगदी कालचंच उदाहरण द्यायचं तर मोदींवर टीका करणारे ज्योतिरादित्य काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये गेले. राजकारणात लांब उड्या मारल्या जातात, यात काही एक दुमत नाही. पण जे मध्य प्रदेशात झालं ते महाराष्ट्रात देखील होईल असं भाजप नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली आहे. त्यात बोलण्याच्या ओघात उपहासात्मक पद्धतीने आम्ही शिवसेनेला फसवलं असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावरती नंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. पण त्याबद्दल आता चर्चा सुरू झाली. का कोणास ठाऊक भाजप आशावादी आहे की शिवसेनेने पुन्हा आमच्याकडे यावं. ते कधी अस्मिता तर कधी हिंदुत्व अशा मुद्द्यांना घेऊन त्यांना आवाज देत असतात. म्हणून मी आज बेधडकमध्ये चर्चा करणार आहे मनोमिलन पुन्हा शक्य या विषयाला घेऊन. काल मुनगंटीवार यांनी नेमकं सभागृहात बोलता बोलता काय म्हटलं, ज्यावर चर्चा सुरू झाली, ते विधान आपण ऐकूयात. शिवभोजन हा अध्यक्ष महाराज आदित्यजीचाही फोटो आहे याच्यावर. युवा नेते आहे, भविष्यात महाराष्ट्राचं भविष्य आहे. पण तुम्हाला काय फसवलंय लक्षात येत नाही. आज तुम्ही संमोहित झाला, हिप्नोटाइज झालाय. संमोहनामध्ये तुमच्या लक्षात येत नाहीये. आम्ही फसवलं, आम्ही चूक केली. आमच्या चुकीचं एवढं मोठं फायदा तुम्ही उचलू नका. एक दिवस ते चूक दुरुस्त होईल. कोणी ना कोणी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रात येईल, लक्षात ठेवा. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिलखुलास स्वभावाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. कालचं मुनगंटीवार यांचं हे वक्तव्य आणि यावरती आज अजित पवारांनी भाजपला काय खडे बोल सुनावलेत, पाहूयात. कधी संधी मिळाली तर असं वागू नका, कारण कधी कधी काट्याने काटा काढला जातो. कधी कधी आपली म्हण आहे, 4 दिवस सासूचे असले तर सुनेचे 4 दिवस येतात. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. शेवटी तुम्ही पण लोकांचं प्रतिनिधित्व करतात, असा दुजेपणा करून चालत नाही. पण ते मी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्याच्या आधी ही 7 लोक होती ना, त्यावेळेस हे झालेले. त्याच्यामुळे माझं काही चाललंच नाही. 7 लोक होती त्यावेळेस हे केलं, त्याच्यामुळे ते आपण कोणी नव्हतो. नाही चालत साहेब, नाही चालत. असं सारखं किती काही तुम्ही म्हणलं, सारखं ह्यांचंच चालतं. किंवा सुधीर मुनगंटीवार सारखे म्हणले आमची चूक झाली, आमची चूक झाली. आता माफी नाही ना. आता सारखं उजव्या कानाला मी असतो आणि डाव्या कानाला बाळासाहेब असतात. माफी नाही ना, माफी नाही ना. अध्यक्षमध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेवटी वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळी राजकीय भूमिका असती, वेगवेगळे विचारधारा असती. माझं म्हणणं असं आहे, असं म्हणून 5 वर्षे तिथं काढली तरी चालती. असं करूनच तुम्हाला मागची सांभाळावी लागतील. अरे चोर होणार रे, नाही तर ती कवाच उधळतील, काय करायचंच नाही. पटा इकडे तिकडे जातील. अध्यक्ष महोदय, जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. अध्यक्ष महोदय, इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल, तेवढं लक्ष ठेवा. कारण काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो. जे केलं ते मान्यच आहे, मी लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं, नंतर तिथंही सोडलं आणि इकडे आलो, इथंही मजबूत बसलेलं आहे. दरम्यान आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण नंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिलंय. भारतीय जनता पार्टीची शिवसेनेला फसवण्याची चूक झाली असं वाक्य अर्थाचा अनर्थकरण टाकण्यात आलं. आज या संदर्भात मी विधानसभेत हक्कभंग मांडित आहोत. आपण जी यादी दिली आहे त्या व्यतिरिक्त या 2 देशातून आलेले आमच्याकडे रुग्ण जे आहेत ते तिथले आहेत. क्वारंटाईनसाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी राज्य शासन एक
आपल्याला मी म्हटलं होतं की काही जर का पावलं उचलावी लागली तरी ती करावी लागतील. आणि मला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की सुदैवाने अजूनही या 17ही लोकांना तशी गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाहीयेत. पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो. म्हणून द एपिडेमिक डिसीज ऍक्ट 1897च्या कलम 2 अंतर्गत अधिसूचना नोटिफिकेशन राज्य सरकार निर्गमित करीत आहे. व्यक्तींची मोठी गर्दी टाळणे, हात वेळोवेळी साबणाने धुणे, हस्तांदोलनाऐवजी दुरून नमस्कार करणे असे सोपे परंतु अत्यंत परिणामकारक उपाय तर आहेतच. पण याशिवाय इतर बाबींची तात्काळ सर्वांनी अंमलबजावणी करावी यासाठी शासन खालीलप्रमाणे उपाययोजना हाती घेत आहे. पुढील आदेशापर्यंत जी आता मी पुढची ठिकाणी सांगतो आहे किंबहुना संस्था आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आणि ह्या कुठे असतील तर ती जी शहरं आहेत ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील. शाळा हा एक महत्वाचा विषय आहे. कारण शाळांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुदैवाने आपल्या इकडनं कुठेही उत्पत्ती झालेली नाही. पण तरी देखील जनतेमध्ये एक भीती आहे. म्हणून 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मुंबईमध्ये अजून तसं केलेलं नाही. उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत. खाजगी शाळा स्वतःहून काही ठिकाणी बंद करतायत, काही ठिकाणी बंद करतायत, काही ठिकाणी बंद करतायत. आपल्याकडे आपण एक खबरदारी घेतली पाहिजे की आवश्यकतेपेक्षा जास्त भीती सुद्धा लोकांच्या मनात येता कामा नये, घबराट सुद्धा होता कामा नये. म्हणून जिथे गरज वाटते त्या गोष्टी आपण करतो आहोत. परंतु मी जनतेला आवाहन करतो आहे की अनावश्यक प्रवास, कारण मग दुसरा प्रश्न येतो रेल्वे किंवा बसचं काय, तर रेल्वे सेवा आणि बस सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते म्हणून त्या बंद करणं योग्य नाही. परंतु जनतेला आपण विनंती करतो आहोत की अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी. मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणी जाणे टाळावे. हे आपण बंद करत नाही आहोत पण टाळावे असं आपण एक त्यांना आवाहन करतो आहोत. राज्य शासन सर्व जे आयोजक आहेत, मग हे आयोजक कोणते, तर जे एक कार्यक्रम आयोजन करतात, मग त्याचे धार्मिक आले, सांस्कृतिक आले, व्यावसायिक आले, अगदी आपल्यापुरतं बोलायचं झालं तर राजकीय आले, खेळ असतील, क्रीडा असतील, या स्पर्धा असतील त्या घेण्यात येऊ नयेत. अशा सर्व कार्यक्रमांसाठी किंवा इव्हेंटसाठी सरकारकडनं, मग ते जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा ज्या संबंधित संस्था असतील त्यांच्याकडनं परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी जर का दिली असेल तर ती रद्द करण्यात येईल. राज्य सरकारकडनं, राज्य शासनातर्फे खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि मालक यांना असं आवाहन करण्यात येते आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, जिथे जिथे शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम घरी बसून काम करण्याची परवानगी द्यावी. आणि शाळा व महाविद्यालयासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा चालू राहतील. पण खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवड, कारण पुणे इथे जास्त ही लागण दिसते म्हणून तिथल्या शाळा आपण पुढील आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मला असं वाटतं सर्व सदस्यांना मी विनंती करतो की हे आपल्या राज्याच्या हिताचं एक पाऊल आपण उचलतो आहोत, जे करणं गरजेचं आहे. आपण सर्व याला सहकार्य कराल. आणि जनतेला सुद्धा आवाहन करतो आहे की तुमच्या हितासाठी हातामध्ये, म्हणजे अजून आपल्याला हे संकट आलेलं नाही, ते येऊच नये म्हणून जर का खबरदारी घेतली तर हे संकट आपल्या उंबरठ्यावरनं आपण परतू शकतो. धन्यवाद. याच्यामध्ये एक सूचना आमची अशी आहे की या ज्या परीक्षा आहेत आता बाकी या परीक्षा ज्या आपल्या आहेत आता 1ली ते 8वी, 11वी ते फायनल पर्यंत, त्या परीक्षा जेवढ्या अर्ली करता येईल तेवढ्या अर्ली करून, म्हणजे नाही तर लेट करा, नाही तर लेट करा. लवकर घेण्यापेक्षा थोडं उशिरा कराव्यात, कारण पुढचे 15 दिवस हे आपल्याला सर्वात जरा काळजी घेण्यासारखे आहे. याचं कारण आता ही लक्षणं आपल्याकडे दिसायला लागलेली आहेत. पहिला रुग्ण 7-8 तारखेच्या आसपास तो रुग्णालयात दाखल केलेला आहे. सुदैवाने सर्वांची तशी प्रकृती स्थिर आहे म्हणून
अधिक गंभीरतेची वाट न बघता हे वेळच्या वेळी आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आहोत. शाळांबाबत सुद्धा याच्याबद्दल चर्चा करू आणि आरोग्य विभागाशी चर्चा करून एकूण आढावा घेऊन मग परीक्षांबाबत काय करायचं तो आपण निर्णय घेऊ. त्यांनी अतिशय गंभीरतेने या संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने निवेदन केलं आणि मी त्याचं स्वागतही करतो आणि कौतुकही करतो. पण एक 3 गोष्टी त्यांच्या मुद्दाम मी लक्षात आणून देतो की आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अडचण ही आहे की जिल्ह्याच्या स्तरावरून फोन येतो, एखाद्याचा मुलगा विद्यार्थी म्हणून फिलिपाईन्समध्ये, आता विदर्भातले 17 विद्यार्थी फिलिपाईन्समध्ये अटकले. फिलिपाईन्सच्या राजधानीमध्ये मनिला यामध्ये त्यांनी आता ते शहर सील करायला सुरुवात केली. आता प्रश्न असा उपस्थित झाला की त्यांच्या पालकांना असं वाटतं की शहर सील झाल्यावर हॉटेल बंद, सर्व बंद, हॉस्टेलमध्ये विद्यार्थी कसे आता म्हणजे पोट कसं भरायचं, वापस यायचं आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही जायचं कुणाकडे. मला वाटतं की माझी पहिली सूचना ही आहे की आपल्या राज्यस्तरावर देशात काय चालतं, जगात काय चालतं, महाराष्ट्र आहे, आम्ही इतरांसाठी पायोनियर झालं पाहिजे. तुमचं निवेदन ऐकल्यावर मला वाटतं की ही आमची क्षमता आहे. तर असा एक कक्ष उभारला पाहिजे, तो मुख्य सचिवाच्या अंडर ठेवा. पण कुठेही राज्यामध्ये असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण झाला की मी काय करू, शेवटी जीवाची किंमत तर पृथ्वीच्या साऱ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. तर प्रत्येकाला आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाचं भविष्य काय, तर मला वाटतं की आपात कक्ष. दुसरी अडचण येत आहे जे मी स्वतः अनुभवली की हात धुतले पाहिजे. आता त्यास हात धुण्यासाठी ते हे पाहिजे असेल सॅनिटायझर, आज मुंबईच्या बाजारात उपलब्धच नाही. मास्क तर ठीक आहे, ते रुमाल बांधता येईल, पण आता सॅनिटायझर मध्ये मग नवीन अध्यक्ष महाराज व्हॉट्सअपवर आपल्याकडे न शिकता जे डॉक्टर्स आहे मार्गदर्शन करणारे, ते जे मार्गदर्शन करताय, गरम पाणी प्या, गरम पाणी. कोरोनाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन केलं आणि अर्थात तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याची ती परिस्थिती. आणि आता आपण पुन्हा एकदा वळणार आहोत आजच्या आपल्या बेधडक मधल्या चर्चेकडे. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात काय म्हटलं, त्यावरती अजित पवारांनी काय कोपरखळी मारली आणि त्यानंतर पुन्हा सुधीर मुनगंटीवारांनी काय एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण त्याबद्दलचं दिलंय. या विषयाला घेऊन माझे काही प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की सुधीर मुनगंटीवार यांच्या फसवाफसवी संदर्भातील विधानाचे राजकीय पडसाद काय उमटते. माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाआघाडी सरकार अस्थिर राहावं हा भाजप जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय का. माझा तिसरा प्रश्न आहे की सातत्यानं होणारी पक्षांतरं आणि नवीन आकारास येणारी सत्ता समीकरणं यामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास कमी होतोय का. माझा चौथा प्रश्न असा आहे की मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ता समीकरण बदलेल का, कारण त्याबद्दल मोठी चर्चा आहे. नेहमीप्रमाणे बेधडकमध्ये माझ्याबरोबर आहेत मान्यवर पाहुणे ज्याविषयी आपलं मत मांडतील. माझ्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते संजय लाखे पाटील, माझ्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते मधुभाऊ चव्हाण, शिवसेना शहर समन्वयक पुण्याचे आनंद दवे आपल्याबरोबर आहे शिवसेनेची बाजू मांडण्याकरता. वंचित बहुजन आघाडीकडनं सिद्धार्थ मोकळे देखील आपलं मत मांडतील. मी आनंद दवे यांच्यापासून सुरुवात करतोय. आनंद दवे, दोन्ही प्रश्न आहेत माझे. म्हणजे भाजपला असं वारंवार वाटते की शिवसेनेनं आपल्याजवळ यावं आणि कालचं सुधीर मुनगंटीवार यांचं विधान त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते मी उपहासात्मक पद्धतीने बोललोय, तरीही आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल. खरं थोडीशी दुरुस्ती करतो. भाजपला शिवसेनेने आपल्याकडे यावं याच्यापेक्षा आघाडीतून बाहेर पडावं किंवा आघाडीमध्ये काहीतरी वाजावं याची जास्त इंटरेस्ट आहे असं माझं मत आहे. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून बघितलं असेल तर CAA असेल आता पडेल, NRC वरनं असेल आता वाजेल, मग संभाजीनगरवरनं असेल वाजलं रे वाजलं, शिवजयंतीवरनं असेल, मग असं काही भाजपने जे खडे टाकून बघितले किंवा देव पाण्यात घेऊन बघितले मग त्याचा काही फायदा झालेला असं वाटत नाही. असं असताना आता दिवसेंदिवस सरकार मजबूत होत चाललेलं आहे, भाजपमध्ये अस्वस्थता येते आणि सरकारमध्ये मात्र असं काही होताना दिसत नाहीये.
ते अँगलमुळे भाजपचे लोक थोडेसे डिस्टर्ब झाल्यामुळे कालचं वाक्य आलेलं आहे. आणि आता मागच्या जर काही दिवसात बघितलं तर सुधीर भाऊंचं असेल, अगदी चंद्रकांत दादांचं असेल, हे वक्तव्य थोडंसं भाजपला डिफेन्समध्ये घेऊन जाणारं आणि आम्ही सुद्धा पाठिंबा देऊ शकतो, यांनी सोडावं, आम्ही करू. जर करायचं असं तर ती वेळ गेलेली आहे असं माझं मत आहे. थोडा उशीर झाला एवढं नक्की. पुढे भविष्यात काही होऊ शकतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. हो, पण- जशी तुम्ही सुरुवातच केलेली आहे. आपण आनंदवेल शिवसेना देखील बाजू राखू नये की तुम्ही अयोध्येला गेलात, हिंदुत्वाची कास तुम्ही कायम सोबत ठेवलेली आहे असंही तुम्ही दाखवताय. तुमच्या बाजूने तुम्ही राखून आहात की एक जागा कुठेतरी राजकारणात एक स्पेस ठेवावा लागतो. भाजप बरोबर नाही सांगतो, भाजप बरोबर युती करण्याच्या आधीपासून आमचं हिंदुत्व आहे. आणि परवा उद्धव साहेबांनी अयोध्येमध्ये खूप स्पष्ट सांगितलं की भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही. या दोन्ही वाक्यांचा खूप मोठा अर्थ आहे. त्यामुळे परत काहीतरी वेगळं सांगायची गरज असं नाही. हिंदुत्व आमचा आधार आहे, श्वास आहे, तो नेहमी राहील कायमचा. तात्पुरतं किंवा असं तात्विक हिंदुत्व आम्ही ठेवत नाही. जे आहे ते खरं आणि प्रामाणिक हिंदुत्व आहे, ते वेळेप्रमाणे बदलत नाही एवढं नक्की. बरं, मला मधुभाऊंकडे जायचंय. मधुभाऊ, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य आणि नंतर त्यांचं स्पष्टीकरण याचे राजकीय पडसाद उमटताना आपल्याला दिसत आहेत. पण अर्थात त्यांनी ते उपहासात्मक पद्धतीने बोललं होतं. पण आता मध्य प्रदेशमध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते म्हणायला लागलेत की हे महाराष्ट्रात देखील होऊ शकतं. म्हणजे अजूनही भाजपला असं वाटतंय का की शिवसेनेने आपल्या जवळ यावं? मुळामध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण सुधीर भाऊंच्या वक्तव्यावर आपणच स्पष्टीकरण दिलं. ते सर्कॅस्टिकली त्या ठिकाणी वाक्य उच्चारलेलं होतं की सभागृहामध्ये ज्यावेळेला चर्चा चालली होती अर्थसंकल्पावर, त्यावेळेला ते म्हणाले की शिवसेनेतल्या मॅनिफेस्टोमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये हात नाही, ते तुम्हाला फसवतायत. त्यावेळेला बसून त्या ठिकाणी रिमार्क्स मारले मुश्रीफ साहेबांनी की अहो की तुम्हीच फसवताय. तेव्हा ते असं उपहासाने म्हणे हो बाबा हो आम्ही फसवलं आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलात वगैरे वगैरे. असं काय त्या ठिकाणी फसवलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारचं 2.5 वर्ष ठरलेलं नाहीये. त्याचा वारंवार उच्चार केलेला होता. आता त्यातून पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. सत्ता आघाडीची आहे तिन्ही पक्षांची मिळून. त्यामुळे भाजप काही आशावादी नाही. नव्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या राज्य परिषदेमध्ये अध्यक्षीय पदाच्या भाषणावरून आणि माननीय माजी मुख्यमंत्री यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की कुणीही आशेत राहू नये की उद्या सरकार पडेल. आपण पूर्णतः विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये गेलेलो आहोत. आता सभागृहामध्ये मी 6 वर्ष होतो आमदार म्हणून. सभागृहामध्ये असे उपहासाने वगैरे, जसं आता माननीय अजितदादा पवारने आपलं त्या ठिकाणी भाष्य केलं, हे एकूण उपहासाने थोडं हलकं फुलकं वातावरण तयार व्हावं म्हणून केलेलं असतं. लगेच खरं म्हणजे या चर्चेलाही काय अर्थ नाही. परंतु तुम्ही चॅनलनी चर्चा घेतलीत आणि बीजेपीचा कोणी आलाच नाही, त्याच्यामुळे काहीतरी गडबड आहे असं पुन्हा ब्रेकिंग न्यूज द्यायला त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळू नये. मधुभाऊ, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. या दृष्टीने ही चर्चा पण नाहीये. पण तुमची लोक वारंवार याबद्दलची वक्तव्य किंवा शिवसेनेला आवाज देताना दिसतात. हेच घ्या ना, म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, सावरकरांचा मुद्दा असेल, यावर आपण शिवसेनेची गुंडी नाही केली आणि त्यातनं तुम्ही या सरकारला अस्थिर करू पाहत नाहीये. मधुभाऊ, हे बघा, मी ताकाला नेऊन भांड लपवत नाही. आम्ही विचारलंच ना, विचारलंच ना. अतिशय घाणेरडे आरोप त्या ठिकाणी सावरकरांच्या बद्दल केले गेले आणि त्या ठिकाणी म्हणजे कोणी कल्पनाही करू शकणार नाही त्यांच्या मृत्यूनंतर 40 वर्षानंतर. त्यामुळे आम्ही शिवसेनेला विचारणार. शिवसेना आम्ही तो गप्प बसलो असतो तर माननीय शिवसेना प्रमुखाने हाताच्या असलेल्या त्यांनी त्यांच्या नेत्यांनी आम्हाला विचारलं असतं. मुस्लिम सीए बद्दल आम्ही विचारणार ना. आणि कुठलाही विरोधी पक्ष हा काय त्या ठिकाणी भजनामध्ये सहभागी होऊन टाळ मृदुंगाच्या गजर करत बसणार नाही. कोंडीत पकडण्याचा सत्ताधारी पक्षाला प्रयत्न करणारच. तिथं राजनीती आहे ना. पण तुम्हाला असं देखील वाटतंय ना की शिवसेनेने या सगळ्या, तुम्ही म्हणताय की शिवसेनेला या म्हणून बाहेर पडा, स्वतःचा स्वाभिमान जपा, असं म्हणताय की तुम्ही शिवसेनेला? हे बघा, काँग्रेस आणि हे मुळामध्ये जे सरकार झालेलं आहे ते जो मॅन्डेट होता तो मॅन्डेट भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला दिलेला होता. त्याची खूप चर्चा झाली. मी त्या चर्चेत पुन्हा जात नाही. आणि म्हणून अधूनमधून एखाद्या वक्त्यांनी वक्तव्य केलं. पण भारतीय जनता पक्षाची आता क्लॅरिटी आहे की हे सरकार आज पडेल उद्या पडेल, आपल्याच वजनाने पडेल. जसं एखाद्या समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये, मोठ्या अथांग नदीमध्ये ज्यावेळेला एखाद्या नावेला भोग पडते आपल्याच वजनाने ते पडते. प्रति एकमेकांच्या विरोधाभास अशा तऱ्हेचं तत्वज्ञान आहे. केवळ सत्तेसाठी त्या ठिकाणी सोय म्हणून केलेली एकत्रितपणा आहे. त्यामुळे आम्ही काय देव पाण्यात घालून बसलेलं नाही आहोत. आमच्या मनामध्ये क्लॅरिटी आहे. आमच्या सारख्यांच्या पटतंय तुम्हाला म्हणणं? आनंद आहे.
नाही, बिलकुल पटत नाही. ते हेतू पुरस्करित्या विसरत आहेत त्यांच्या नेत्यांची वक्तव्य. चंद्रकांत महाजन असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, गिरीश महाजनजी असतील, मुनगंटीवार असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर शिवसेना आता हा आघाडी सोडत असेल तर आमच्या बरोबर यायची तयारी, आम्ही पाठिंबा देऊ असं सांगितलं या सरकारला, म्हणजे उद्धव साहेबांना. त्यामुळे काही उगाच डावलण्यात किंवा स्वतः खोटं बोलण्यात काही अर्थ नाहीये. मोदीजी आपण स्पष्टपणे मान्य केलेलं पाहिजे. दुसरं, सावरकरांविषयी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आमच्यासारख्या सावरकर भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो, तुम्ही 6 वर्ष सत्तेत असताना सावरकरांच्या नावानं कोणती योजना राबवली हो? कोणती संस्था तुम्ही संस्था तयार केली सावरकरांच्या बाबतीत? बालिश प्रश्न दिल्लीतल्या विचारू सरकारनं नका सावरकरांना तुम्ही. भारतरत्न द्यावा हा, असं ठरवलं. कृपा आता करून मांडत दवे होता. तुम्ही बालिश थांबा, प्रश्न ऐका ना. विचारू नका. तुम्ही या विधानसभेमध्ये सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मांडत होता. मागच्या 5 वर्षात का नाही मांडला तो ठराव एकदाही? त्यामुळे सावरकरांना तुम्ही राजकारण म्हणून वापरू जाते ते आम्ही होय. वापरलेलं नाहीये, नक्की आहे. तुम्हाला उत्तर आमच्या हवंय का? सावरकरांविषयीचं प्रेम सांगायची गरज नाही लोकांना, आमच्या दवे. शंकाच नाहीये. सामन्यामध्ये रोखठोक लिहिलेले, अग्रलेख लिहिले गेले, जाहीरपणे सावरकरांविषयी बोललेलो आहोत. अगदी राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर सुद्धा माननीय संजयराव साहेबांनी सांगितलं होतं, आम्ही गांधी नेहरूंना मानतो, तुम्ही सावरकरांना माना, तुम्ही उगाच विरोध जाऊ नका. सत्तेत असताना सत्ताधारी पक्षाला सोडवण्याची ताकद, हिंमत सुद्धा शिवसेना राखून आहे. तुम्ही नको त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. तुमचा भ्रमनिराश झालेला आहे, तुमचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. यानं त्या मार्गाने सरकार पडावं आणि बोला या महापौरांना विषयावरती. पाठिंबा द्यावा आणि सत्तेत काय यावं, म्हणणं ही आपलं? तुमची स्वप्न मधुभाऊ. आहेत, बाकी काही नाही. दवे शांतपणे आहे का? उगाच तुम्ही काहीतरी वक्तव्य करून उगाच गिरातोबी टांग उपर अशा तऱ्हेचं करू नका. होय, 6 वर्ष आम्ही काय केलं नाही, तुम्ही काय केलं नाही, काय संबंध तुम्हाला आहे? कोंडीत सरकारचा पकडण्यासाठी गिऱ्हाईक आम्ही संबंध. विचारलं. सावरकरांवर बलात्काराचं ऐका ना दवे, ऐका ना, तुमचं शांतपणे ऐकलं मी. आपण टीव्हीवर चर्चा करतोय एका मान्यवर चॅनेलवर, आपण एकमेकांचं शांतपणे ऐकू. तुम्हाला मध्ये रोखलं का मी? मूळ मुद्दा असा आहे की त्या महापुरुषाला नीचपणे नालायकाने बलात्कारी म्हणून म्हटलं, तुम्ही गप्प बसलात. तुम्ही गप्प बसलात. तुम्ही का गप्प बसलात? मुद्दा तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं हा नाही दवे. तुमचं हिंदुत्व बरोबर की आमचं चूक हा मुद्दाच नाहीये, हा मुद्दा नाहीये. त्या मूळ मुद्द्यावर या, ठिकाणी मधुभाऊ. भगोडा म्हटल्यानंतर तुम्हाला एक मिनिट प्लीज एक वाक्य बोलू देत. तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की बीकेसीला युतीची सभा होती आणि त्या सभेमध्ये आताचे माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणाले होते की भगोडा म्हटल्यानंतर नालायक म्हणाले होते राहुल गांधींना. नालायका तुला काय करायचंय? भगोडा म्हणायला लाज वाटली पाहिजे. असं त्यांचं क्लिप काढून दाखव का तुम्हाला? मूळ मुद्द्यावर नका आणि चुकीच्या पद्धतीनं चर्चा करू नका. करत नाहीये. मूळ मुद्द्यावर येऊ मधुभाऊ. संसार करत असताना आपले काय बोलला ज्येष्ठ होता? मला एक सांगा, काय मधुभाऊ. बोलला होतात? ममता बॅनर्जींना काय बोलला होतात? एक मिनिट ऐका, आनंद आहे. आपण मूळ मुद्द्यावर घेऊ. आठवण करून मधू साहेब मूळ मुद्द्यावर घेऊ. मला एक सांगा, मधुभाऊ. तुम्ही ती चर्चा मधुभाऊ, तुमच्या चुकीची हिंदुत्व चर्चा बरोबर करतायत. की आमचं नको चर्चा करूया आपण. मध्य प्रदेशातली पुनरावृत्ती इथेही होऊ शकते असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. हे कुठल्या बळावरती त्यांनी म्हटलं? म्हणतो सांगा मधुभाऊ. हो ना, हो ऐकू बरोबर आहे. बोलू का मी? हा, बोला. असं आहे, तुमचं बोलणं आमचे नेते बोलले मी नाकारतच नाहीये. हा. राजनीतीमध्ये आता आपण जेव्हा दवेजी तुम्ही आणि आम्ही सत्तेवर होतो गेल्या 5 वर्षात, त्यावेळेला मी अनेक तुम्हाला त्या ठिकाणी कटिंग काढून दाखवेन वर्तमानपत्राची किंवा क्लिप्स काढून दाखवेन की शिवसेना बीजेपीचं सरकार उद्या पडणार, आता पडणार, शिवसेना धक्का देणार, उद्धवजी नाराज आहेत, हे असे वक्तव्य काँग्रेसही करत होतं आपल्याबद्दल. राजनीतीमध्ये अस्थिरता सत्ताधारी पक्षात निर्माण करण्याचं आपण सगळे चाणक्य नीती वापरतो. आपण संन्यासाचे आश्रम नाही काढलेत, आपण राजकीय पक्ष सत्तेमध्ये जाण्यासाठीच काढलेत. ही विधान मी नाकारत नाहीयेत ना, बोललो ना आम्ही. कोण मी नाकारत? वापरायची साहेब, दर 2-2 दिवसांनी नसते वापरायचे. त्यातून आपली मनाची उद्विग्नता कळते. ते ठीक आहे हो, तो तुमचा मुद्दा. बॉल सुद्धा 6 बॉल तुमचा मुद्दा वेगवेगळ्या चर्चेत होऊ शकतो. बरं, मला सिद्धार्थकडे जायचंय. सिद्धार्थ, महाराष्ट्रातील सत्ता समीकरण बदलेल का? सत्ता समीकरण बदलेल का याच्याबद्दल निश्चितपणे सध्या सत्तेत बसलेली माणसंही सांगू शकणार नाहीत आणि विरोधी पक्षातली माणसंही सांगू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या पूर्वी जर आपण बघितलं तर आता जी काही सिंधियांच्या संदर्भाने आपण इथे चर्चा करतोय, मध्य प्रदेशात एक काँग्रेसचा बडा नेता तिकडे भाजपमध्ये गेलाय, तर आपण विधानसभेच्या पूर्वी किंवा लोकसभेच्या दरम्यान
याच काँग्रेस राष्ट्रवादीला लागलेली गळती बघितलेली आणि त्याच्यावर याच चॅनलवर बसून चर्चा केलेली. कशा पद्धतीनं मोठमोठी घराणी ज्यांनी वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राहून स्वतःच्या नात्यागोत्यांची सगळी संस्थानं उभा केली होती, ते लोक सत्तेच्या लोभापोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून सेना भाजपामध्ये तिकडे सामील झाले. आता तिकडे जाऊन जी काही विरोधी पक्षात बसलेली माणसं आहेत त्यांच्यामध्येही एक अस्वस्थता आहे, त्यामुळे ते स्वगृही परतण्याची एक शक्यता दिसते. दुसरा भाग असा की इकडे सध्या ह्या 3 पक्षांच्या सरकारमध्ये जी काही उलथापालथ होते, म्हणजे जर का आठवत असेल आपल्याला तर रात्री उशिरा राष्ट्रपती राजवट उठवून पहाटेच्या अंधारात अजित पवारांनी या भाजप सोबत शपथ घेतली होती, सरकार स्थापन केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं की सातत्याने काँग्रेसकडनं जो दबाव निर्माण केला जातोय आणि मागण्या वाढवल्या जात आहेत त्याला वैतागून आम्ही हे केलं होतं. तर काँग्रेसचा आणि एनसीपीच्या दरम्यान असलेली जी काही वितुष्ट आहे तर त्याचाही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अजूनही काही या सरकारमध्ये आलबेल आहे असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. म्हणजे सेना भाजप सोबत जाईल, काँग्रेस जाईल की राष्ट्रवादी जाईल, वारंवार म्हटलं जात नाही मात्र यापैकी कुणी जाणारच नाही असं छाती ठोकपणे कोणी सांगू शकणार नाही. किंवा सुधीर मुनगंटीवार म्हणाले संजय लाखे पाटील की महाराष्ट्रातही एक ज्योतिरादित्य समोर येऊ शकतो. सुधीर भाऊनी महाराष्ट्रातल्या सर्वोच्च सभागृह जे आहे विधानसभेमध्ये जे काही स्टेटमेंट केलंय आणि ज्याला मराठी कळते त्याला हे स्पष्ट कळतं की हे त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे उपहासात्मक नाही, तर भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी काही एकाधिकारशाही झालेली आहे त्या एकाधिकारशाही विरुद्ध सुधीर भाऊ असतील किंवा इतर नेते असतील हे प्रचंड नाराज आहेत आणि सातत्यानं ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये व्यक्त होत असतात. आणि त्यामधूनच केवळ देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही आणि त्यामुळं आपण सत्तेपासून वंचित झालो, हे दुःख भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला सातत्याने आहे आणि त्या दुःखातून ते बोलत राहतात आणि त्याचं नेतृत्व सुधीर भाऊ करतायत हे नाकारता येत नाही. सुधीर भाऊ जे बोलले ते खरं आहे, बिलकुल 100% खरं आहे. उपासात्मक वगैरे काही बोललं नाही. ज्याला मराठी कळते, ज्याला बॉडी लँग्वेज कळते तो हे सांगू शकल की सुधीर भाऊ जे बोलले ते त्यांचं आंतरिक जे होतं भारतीय जनता पक्षातला जो वाद आहे, फडणवीसाची जी एकाधिकारशाही आहे भारतीय जनता पक्षामध्ये, स्पष्टपणे भारतीय जनता पक्षामध्ये आज गटबाजी आहे आणि त्या गटबाजीमधून फडणवीस जे निर्णय घेत आहेत आणि तोही निर्णय जो फडणवीसांनी घेतला आणि शिवसेनेची जी फसवणूक केली, उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतायत की मला फसवलंय. या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलंय की उद्धव ठाकरेची आणि शिवसेनेची कुणी फसवणूक केली हे सुधीर भाऊनं महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात सांगितलंय. त्यांनी काय ते पत्रकार परिषदेत सांगितलं नाही, सर्वोच्च सभागृहात सांगितलंय. आणि त्यामुळे हे स्पष्ट झालंय की देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीमध्ये फसवणूक केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे. या ठिकाणी एकच मुद्दा आहे, मला खुलासा करणं आवश्यक आहे. म्हणजे आज विषय नसताना सुद्धा ज्येष्ठ नेते असलेले मधु चव्हाण साहेब उद्वेगातून त्यांच्यामध्ये जे काही सत्ता नसल्यामुळे जो काही राग आहे त्यामधून ते जे बोलतायत आणि विनाकारण नालायक वगैरे शब्द प्रयोग वापरून काँग्रेसवर जे आरोप करतायत, मधुभाऊ काँग्रेसनं काहीही चुकीचं लिहिलेलं नाही. माननीय तात्यासाहेब सावरकर यांच्या संदर्भामध्ये 6 सोनेरी पाण्यामध्ये तात्यासाहेब सावरकरांनी स्पष्ट लिहिलंय, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी सोडायला नव्हती पाहिजे. आणि त्याचबरोबर वसईमध्ये करायला नव्हतं पाहिजे. संजय लाखे पाटील, हा चर्चेचा मुद्दा नाही. तुमचे जे याबद्दलचे आरोप होते ना मधुभाऊ, तुमचे जे याबद्दलचे आरोप होते गटबाजीच्या संदर्भातले भाजपचे, त्यावरती आपण बोलू मधुभाऊ. हा मुद्दाच नाही आता चर्चेचा. वेळ झाली का ब्रेक नंतर थेट मधुभाऊ मी तुमच्याकडे येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करतोय. मधुभाऊ, ब्रेकपूर्वी संजय लाखे पाटलांनी असं म्हटलं की भाजपमध्ये गटतट आहेत आणि त्या गटतटाच्या सगळ्या वातावरणात जी एक पराभवाची भावना सुधीर मुनगंटीवार यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती पूर्वीपासून, त्या भावनेतनंच त्यांनी कालचं वक्तव्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय उत्तर आहे? असं आहे संजय लाखे पाटील, भारतीय जनता पक्ष कुठल्या एका कुटुंबाला बांधलेली नाही जसं काँग्रेस आणि काँग्रेस आहे. ज्या काळामध्ये आमची डिपॉझिट जात होती जनसंघाच्या काळापासून, ज्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्हाला शेटजी भटजीची पार्टी म्हणून म्हटलं जात होतं उपहासाने, अशा काळापासून 2 पासून 300 पर्यंत आम्ही येऊन त्या ठिकाणी आलेलो आहोत.
त्यामुळे सत्ता नाही, पराभवाने आम्ही खचून जाऊ वगैरे असलं काय समजू नका. आम्ही शून्यातून विश्व निर्माण करतो आमच्या ताकदीने. आम्ही आमचा पक्ष कुठल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये पाणी भरण्यासाठी ठेवलेला नाही. मूळ मुद्दा असा आहे की काल त्यांनी तुम्हाला चर्चा सगळी पुन्हा विधानसभेतली बघा, ती क्लिप घ्या, ती व्हिडिओ घ्या. विधान सभागृहामध्ये अशी चर्चा चालताना हसत वगैरे उपहासाने अनेक गोष्टी बोलतात. आणि सुधीर मुनगंटीवारांचं जे व्यक्तिमत्व आहे, स्वभाव आहे, एखादी गोष्ट बोललो तर बोललो. बरं, त्यात मधुभाऊ, हे गैर काही सांगा ना नाही. की आणि भाजपमध्ये तुम्ही आता गटतट त्याचा नाहीत उल्लेख का? केला. भाजपमध्ये गटतट नाहीत? अजिबात नाहीत, अजिबात नाहीत, अजिबात नाहीत. काँग्रेसमध्ये मी कुठल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही, कारण काय मला जास्त बोलायचं नाही. परंतु काल ज्योतिरादित्य शिंदे कुठल्या अगदी प्रेमाने बाहेर पडले का? गटतट नाहीत का? महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नव्हते का? महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला माननीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज संजय शिंदे लाखे पाटील, असताना ज्योतिरादित्य निर्णय कोणाच्या घेण्याबद्दल पक्षात तयार होणार त्यांच्या आहे? हाताला मूळ लकवा झालाय मुद्द्यावर म्हटलं. ज्योतिरादित्य ज्योतिरादित्य कोणाच्या त्यामुळे पक्षात आमच्याकडे येणार आहे? काही तुमच्या गटतट नाही. राष्ट्रवादीतनं भाजपमधनं नेमकं कुठून? आता या ठिकाणी मधुभाऊ काही जरी म्हणत असले, काय मला मी प्रश्न ऐकला नाही आपला. प्रश्न माझ्यासाठी आहे मधुभाऊ. मला विचारला तुम्ही? मधुभाऊ, प्रश्न माझ्यासाठी आहे. संजय लाखेंना मी असं विचारलं की अजितदादा असं म्हणाले की ज्योतिरादित्य हे तुमच्या भाजपमधनं पण पुढे येऊ शकतात, पण आता तिन्ही पक्ष जे ते एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत की तुमच्यात येऊ शकतो, तुमच्यात येऊ शकतो. तर मला लाखेंना विचारायचं आहे, संजय लाखे पाटलांना, की तुमच्या पक्षात येणार आहेत का ज्योतिरादित्य? मधुभाऊ या ठिकाणी काही जरी खुलासा करत असले तर पक्षांतर बंदी कायद्याचं या देशामध्ये जे काही विडंबन चालू केलेलं आहे, नॉर्थ ईस्ट असेल, गोवा असेल, ऑपरेशन लोटसच्या नावाने कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेशचा प्रकार असेल, या ठिकाणी मधुभाऊ बोलताना स्पष्ट बोलून गेले की ज्योतिरादित्य काय प्रेमाने आलं का? हे अगदी खरं आहे. ज्योतिरादित्य बिलकुल प्रेमाने आलं नाही. आणि ह्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं अवमूल्यन जर कशामध्ये असेल तर ज्योतिरादित्यांना काय पॅकेज द्यायचं हे नन अदर दॅन अमित शहा आणि मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानाच्या घरी बसून ठरवलं. याच्यापेक्षा लोकशाहीचं अवमूल्यन कुठलंही असू शकत नाही. देशामध्ये पैशाचा वापर, सत्तेचा वापर आणि पदाचा वापर करून सगळे पक्ष फोडायचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने चालू केलेलं संजय आहे. लाखे पाटील, माझ्या प्रश्नाचं उत्तर, ज्योतिरादित्य कोणाच्या पक्षात आहे? या ज्योतिरादित्य या ठिकाणी महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं तर भारतीय जनता पक्षामध्ये जो असंतोष आहे आणि सत्ता गेल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जे काही दुःख झालंय आणि सत्ता येणार म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले जे आमदार आहेत त्या सगळ्यामधून ज्योतिरादित्य या राज्यामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, हा भारतीय जनता पक्षामध्ये तयार झालेला आहे आणि योग्य वेळी तो बाहेर येईल हे या ठिकाणी आपण लक्षात पण घेतलं तुमच्याकडे पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण नाराज आहेत असं म्हणतात. बाबा कुठेही नाराज नाहीत. राज्याच्या राजकारणापेक्षा बाबांना सातत्यानं देशाच्या राजकारणामध्ये आहे आणि काँग्रेसनं त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी कुठेही आपली स्वतःची नाराजी दाखवलेली नाही. तीच तर काँग्रेसची पद्धत आहे, तीच तर काँग्रेसची पद्धत आहे, बोलत नाहीत. ज्योतिरादित्य कुठं बोलले? त्यांनी ज्योतिरादित्य बघा, या ठिकाणी दुसरा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की 370चं समर्थन असेल, सीएचं समर्थन असेल, NRCचं समर्थन असेल, ह्या प्रत्येक वेळेस गेल्या 7 महिन्यापासून ज्योतिरादित्य शिंदेनं माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्ष आणि संघाची लाईन या ठिकाणी ओढलेली आहे. आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे त्यापासून ते बाहेर गेले होते. म्हणून काँग्रेसच्या आत आम्हाला कुठेही आश्चर्य वाटत नाही. ज्याचा काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास नव्हता, काँग्रेसच्या पॉलिसीवर विश्वास नव्हता आणि काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर मी नाही, हे गेल्या 7 महिन्यापासून ज्योतिरादित्य शिंदे या ठिकाणी दाखवत पण होते. राज्याबद्दल बोलू संजय लाखे पाटील, तुमच्याच नेत्यांमध्ये एकमत होताना दिसत नाही. मला एक सांगा, आता मुद्दा असा आहे की मध्य प्रदेशच्या घडामोडींवरती राज्यातलं सरकार हे कोसळू शकतं असं भाजप आत्मविश्वासाने म्हणताना दिसतंय. त्याला कारणीभूत तुम्ही पण तेवढेच आहात. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन नवाब मलिक बोलून गेले, त्यावरती उद्धव बोलायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करा असं म्हटलं, त्यावरती उद्धव बोलायला तयार नाहीत. म्हणजे तुमच्यातच एक वाक्य तर नाहीये ना. सरकार चालवत असताना एखादा मुद्दा येऊ शकतो, जसा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी तयार केला, राम मंदिराचा मुद्दा तयार केला. पण जसं दवेंनी या ठिकाणी सांगितलं, हिंदुत्व आणि राम मंदिर हे शिवसेनेचे कोर इश्यू आहेत आणि काँग्रेसनी कधीही राम मंदिराला विरोध केलेला नाही. भारतीय जनता पक्ष हे सगळ्या मुद्द्यावर आपली मोनोपल्ली आहे हे दाखवण्यासाठी आणि देशाच्या राजकारणाचं ध्रुवीकरण करण्यासाठी प्रभू रामचंद्राचं आणि हिंदुत्वाचा आणि हिंदूचा या ठिकाणी वापर करतात. राजकारणासाठी ते वापर करतात. त्यांना रामाशी देणं घेणं नाही,
ह्या देशाशी देणं घेणं नाही आणि हिंदू लोकांशी त्यांना काही पण देणं घेणं तुमच्या काही नाही. नेत्यांनी रामाच्या अस्तित्वाबद्दलचा मुद्दा उपस्थित केला कुणीही होता असा उपस्थित केला नाही. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, सुप्रीम कोर्टामध्ये असलेला वकील हा आशिलाची बाजू लावत लाखे असतो, पाटील, तो तुमचं पक्षाची ऐकलं बाजू माझं लावत ऐका. नसतो. लाखे पाटील माझा ऐका, आपल्या आदरणीय नेत्या सोनिया गांधी यांनी राम हा हिस्टॉरिकल माणूस होता, तो देव नव्हता असं वक्तव्य केलं होतं. ज्या वेळेला राम सेतू बांधण्याची वेळ आली श्रीलंका आणि आपल्या दक्षिण भारतातल्या किनाऱ्यावरून, त्यावेळेला तो अस्तित्वातच होता की नाही असं बोललं होतं. रामाचा जन्म ते कशावरून झाला? आपण चुकीच्या पद्धतीनं मुद्दे या ठिकाणी सांगतायत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट सोनिया गांधीनं केलं नाही आणि राम सेतू बनवण्यामुळे भारतीय लोकांचा काय फायदा होणार होता? आज देशाची अर्थव्यवस्था आपण मातीत टाकलेली आहे. दररोज शेअर मार्केट पडतंय. देशातले सगळे लोक दुःखी आहेत. त्या देशाच्या जे काही राम राज्याची संकल्पना आहे त्याबद्दल आपल्याला काही वाटलं नाही. त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या. मधुभाऊ उत्तर द्या. तुमचं सगळं ऐकलं मी, तुमच्या एकाही मुद्द्याला मी टोकलं का? तुमच्या एकाही मुद्द्याला टोकलं नाही. संजय लाखे तुम्ही पाटील जे बोललात ते मधुभाऊ ऐकलं. बोलतील आता. मधुभाऊ बोलतील. बोलू अरे द्या. राज्याबद्दलच बोलतोय. हा. तुम्ही असं म्हणालात की रामाचा आता खरा मुद्दा नाहीये. कुठला मुद्दा कुठे नेतात चर्चेचा? चर्चेचा मुद्दा आहे सुधीर भाऊंचं वक्तव्य. तुम्ही एकदम राम जन्म वगैरे सगळं काढलं. तुम्ही आम्हाला सांगू नका तो कार सेवकांना ठार मारलात तुम्ही. तुम्ही काय सांगता आम्हाला? चुकीच्या दिशेने तुम्ही चर्चा करताय. औरंगजेबाची वाहवा करणार परत तुम्ही. चुकीच्या तुम्ही दिशेने काय तुम्ही मूळ मुद्द्यावर चर्चा या, करताय. मधुभाऊ. तुम्ही मधुभाऊ, ऐका, मूळ मुद्द्यावर येऊ. बाबरी मस्जिदवर चर्चा नाही, येईल त्या तुम्ही दिवशी नेताय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मला असं उत्तर वाटतं देईल. या मुद्द्यावर नको तुमच्या संजय लाखे चर्चा पाटील. तुम्ही नेताय. माझी विनंती आहे तुम्ही मूळ नेताय. मुद्द्यावरती येऊ. मान्य. मूळ मुद्द्यावरती येऊ. तुम्ही जिकडे चर्चा मधुभाऊ, नाही तिकडे मी नाही. मूळ मुद्द्यावरती येऊ. मूळ मधुभाऊ मुद्द्यावर बोला. मूळ मुद्द्यावर. त्या ठिकाणी वक्तव्यावर बोला. मधुभाऊ मूळ बोला ना, मुद्द्यावरती मूळ येऊ. मुद्दा विचारा ना. भाजपला का वाटतंय राज्यातलं सरकार पडू मुद्दा शकतं? विचारा मला. मूळ मुद्द्यावर येऊ. मूळ मुद्द्यावर येऊ. मधुभाऊ मूळ मुद्दा. हा, बोला. भाजपला असं सारखं का राज्यातलं वाटतंय? सरकार त्या ठिकाणी हा बोला. भाजपला सारखं का वाटतंय हे तुम्ही आमच्या तोंडी वाक्य घालू नका. आमचे नेते हे सरकार पडेल हे चालणार नाही, फार चालणार नाही. ज्यावेळेला लोकसभेच्या 3 पोटनिवडणुकांमध्ये आम्ही हरलो त्याही वेळेला आता मोदींचं सरकार पडेल, कुछ लोग बाहेर आने वाले आहे, हे सगळं तुम्ही वक्तव्य केलं होतं. राजनीतीमध्ये आपण सगळे आहोत, हमामखान्यामध्ये सगळे आहोत, आपण असली वक्तव्य करतो. परंतु आम्ही शिवसेनेचं आता उद्या सरकार पडेल आमचं येईल असं पाण्यात गणपती ठेवून आम्ही बसलेलो नाही. अतिशय विरोधाभासातलं सरकार आहे. अतिशय विरोधाभासातलं. कुठले हे सगळं सरकार माननीय शरद पवार साहेब चालवत आहेत. कोण चालवत आहे सरकार आहे? मधुभाऊ आपण परत उद्धवजींना चुकीचं तुम्ही बोलताय. सगळं शरद बोलताय. पवार साहेबांना तुम्ही या राजकारणामध्ये घेऊ नका. बरोबर बोलतोय मी. नाही, काही त्यामुळे बरोबर हे नाही. सरकार आपल्या वजनाने पडेल. आनंद हवे. आपल्या वजनाने पडेल, आपल्या कर्माने पडेल, आपल्या कर्तृत्वाने पडेल, विरोधाभासाने पडेल. आनंद हवे. कधी पडेल उद्धव आम्हाला ठाकरे माहिती यांचं नाही. कर्तृत्व तुम्ही आम्ही संजय लाखे आज पाटील. विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेलो. आनंद हवे. तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकात गेलेला आहात त्याबद्दल अभिनंदन. तसेच राहा, तो तुमचा मेन डीएनए आहे मधुजी. दुसरं गेली 100 दिवस झाले हेच ऐकतोय, आपल्या वजनाने पडेल सरकार. अजिबात नाही वजणार. सगळे वजनदार लोक आहेत, वजनदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांना एकमेकांना बांधून ठेवलेले आहेत. पुढची 5 वर्ष तरी सरकारला नक्की हातही लागेल एवढं निश्चित आहे. तुम्ही कितीही स्वप्न बघा किंवा उद्देश ठेवा, तुम्ही अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमच्यात लावालावीचा प्रयत्न करा. तुम्ही एकटे पडत आहात, तुमच्यावर लोक हसत आहेत. आता याच्यापेक्षा वेगळं काय सांगू मी अजून तुम्हाला मधुजी. तर आपण ते प्रयत्न थांबवावे. सरकारने जर खरंच कुठे चुकलं तर नक्कीच त्याचे कान पकडावे. एक विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही चांगली निभावी अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला आनंद हवे. सामान्य शिवसैनिक, काही सामान्य शिवसैनिकांना किंवा काही इतरही तुमच्या कार्यकर्त्यांना आजही वाटतं की आपण भाजप बरोबर जायला हवं होतं. तर असं नाही वाटत की हे मनोमिलन होऊ शकतं किंवा तशी शक्यता येणाऱ्या काळामध्ये? जर बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला नाही, क्वचित खरं सांगू का, आम्ही भाजप बरोबर जायला काँग्रेस राष्ट्रवादी नाही, तुमची नाही, क्वचित नाही, करू नाही, मी शकतं. सांगतो तुम्हाला, जेव्हा की आम्ही मुस्लिम भाजपबरोबर आरक्षणावर जायला झाली हवं. गोची तुमची. नाही, ऐका ना, आनंद हवे, मुस्लिम आरक्षणावर तुमची गोची झाली नाही का? आम्ही भाजप बरोबर ऐका देतोय उत्तर. आम्ही भाजप बरोबर जायला हवं होतं हे आम्हाला 100 दिवसाआधी 150 दिवसाआधी निश्चित वाटत होतं.
पण त्यावेळेनंतर जसं उद्धव साहेबांना खोटं ठरवण्यात आलं, जे आता स्पष्ट दिसते की सगळेचे सगळे नेते खोटे बोलत होते केंद्रापासून ते राज्यापर्यंत, त्यानंतर आमच्या नेत्याला जो पक्ष खोटा ठरवतो, जो आरोप करतो आणि परत एकदा आमचं सरकार येत असताना आलं असताना चांगलं काम करत असताना तर मला एक सांगा, त्याला आनंद आहे. कोणत्या तरी मुस्लिम पेशव्याला आरक्षणाच्या त्याला बाजूने तुम्ही संकटात आहात का? पाडायचं करण्याचा उद्देश जे भाजप ठेवते, मुस्लिम तेव्हा आम्ही आरक्षणाच्या भाजपवर बाजूने कोणत्याही तुम्ही परिस्थितीत आहात का? जाणार नाही, हीच आमची भूमिका असेल. मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने तुम्ही आहात आनंद दवे? हे आता पक्ष नाही, मी सांगतो पक्ष मुळात काय झाले, मुस्लिम आरक्षण जास्त फोफावलं गेलेले, मुस्लिम आरक्षण शिक्षणापुरतं दिलेले. वंदनीय बाळासाहेब नेहमीच सांगायचे की शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. उद्या जर मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण मिळत असेल, तो समाज प्रगत होत असेल, तो आपोआप स्वतःहून तो आरक्षण बाकीचं मागणारच नाही. त्यामुळे जर मुस्लिमांना शिक्षणापुरतं आरक्षण मिळत असेल, जर उद्धव साहेबांना ती भूमिका मान्य होत असेल, तर आमचा काय विरोध असायचं कारण आहे? शिक्षणापुरतं ते आरक्षण आहे. भाजपवाले मुद्दामून शिक्षणा शब्द वापरत नाही आणि मुस्लिम आरक्षण असं त्याला काहीतरी वेगळं स्वरूप देतात. सगळ्यात जास्त जातीयवाद, सगळ्यात जास्त धर्मांतरता भाजपने केली, हे लक्षात घ्या तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये. मी येतो मधुभाऊ तुमच्याकडे. लहान मुलांना मिळत असेल, शिक्षण सुधारत असेल, तर आमची काहीच नाही म्हणायचं कारण नाही. सिद्धार्थ, आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकलीत. आपण मूळ मुद्द्यावरतीच येतोय की राज्यातलं सरकार आणि हे सरकार टिकेल अशी सगळ्यांनाच इच्छा, अशी अपेक्षा, ते राहावं असं सगळ्यांना वाटतं. यात काही शंका नाही, कारण प्रशासन योग्य पद्धतीने चाललं पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. पण तसं काही होताना दिसतंय का? आणि आतापर्यंतचा चर्चेचा सगळा मुद्दा ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे? एक दोन गोष्टी आहेत. एक तर नॉन इश्यूजवरती सातत्यानं बोलण्याचा जो काही या ठिकाणी प्रकार झाला, तर तो पुढच्या चर्चेत टाळावा, मी तिन्ही प्रवक्त्यांना विनंती करतो. एक महत्त्वाचा वेळ आपण चॅनलचा घेत असतो. दुसरा मुद्दा, राजकारणामध्ये सध्या नुरा कुस्ती सुरू आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे म्हणजे भाजपसोबत जाणाऱ्या अजित पवार नंतर सेनेसोबत काँग्रेसला घेऊन सरकार स्थापन करतात. भाजप इथे जे सत्ता स्थापनेसाठी अगदी म्हणजे परत येणार म्हणून जे काही आरोळी मुख्यमंत्री ठोकत होते, त्यांच्या विरोधात भाजपमधलाच एक मोठा गट उभा राहतो आणि तो आतून एक प्रकारे या इतर पक्षांनाही मदत करतो. या सगळ्या घडामोडी ज्या काही घडतात याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रातल्या सत्तेचा उपयोग करून सातत्याने या ठिकाणी राज्यामध्ये काही नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. मग तो दबाव टाकून असेल किंवा लालच दाखवून असेल. आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधले अजूनही असंतुष्ट असलेले, ज्यांना खाते मिळाले नाही किंवा ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, अशी माणसं भाजपच्या गळाला लागणार नाहीत असं शरद पवार साहेब स्वतः सुद्धा छातीवरती हात ठेवून सांगू शकणार नाहीत. त्यामुळे जे सत्ता पिपासू किंवा सत्तेच्या लालसेने राजकारणात असलेली घराणी आहेत, या घराण्यांकडनं, या नेत्यांकडनं कुठल्याही क्षणी याही सरकारचा गेम होऊ शकतो किंवा भाजपमध्ये गेलेले जे काही नेते आहेत ते इकडच्यांना तिकडे ओढून नेण्यासाठीचं काम करू शकता. आपण काँग्रेसचा इथला जो विरोधी पक्ष नेता आहे त्याला थेट भाजपमध्ये जाताना पाहिलेलं आहे. त्यामुळे सरकार खरंच टिकेल का याबद्दल दुमत आहे. दुसरा मुद्दा, मनोमिलन होण्याची शक्यता मला यासाठी वाटते विशाल, कल्याण डोंबिवली महापालिकाच्या वेळेला या दोन पक्षांनी एकमेकांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका केली, एकमेकांच्या विरोधामध्ये हे लढले आणि परत एकदा आले होते. त्यामुळे यांना एकत्र येणं, एकमेकांवर टीका करून एकत्र येण्याचा अनुभव आहे. तसं परत एकदा शिवसेना आणि भाजप करू शकतं, ही शक्यता नाकारून चालणार नाही. आणखीन आपण चर्चा करणार आहोत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि ब्रेकनंतर मी मधू चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. आपण पुन्हा मनोमिलन शक्य आहे का या मुद्द्याला घेऊन खरं तर चर्चा करतोय, पण वेगवेगळी मतं या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहेत. मधुभाऊ, काल मुनगंटीवार जे बोलले ते उपासात्मक पद्धतीने बोलले, यावरती तर आपण चर्चा केलीच, पण कुठेतरी जर हे वाक्य एक वेळ आपण गृहीत जरी धरायचं म्हटलं तर या आपल्या सगळ्यांच्या मनातली सल त्यांनी बोलून दाखवली. आपल्याला सत्ता नकोय का? मला तुम्ही पुन्हा आपल्याला विनंती करतो माध्यमांना, जे आमच्या मनात नाही ते आपली पद्धत आहे ती बरोबर नाही, की असं लोकांना वाटतंय, असं तुम्हाला वाटतंय. काही सल कोणाच्या मनात नाहीये, क्रिस्टल क्लिअर आहे. आम्ही कुठलंही आश्वासन दिलेलं नाही. मी जास्त बोलत नाही, एक वेळ सांगतो. 13 ऑक्टोबरला टाइम्स नावावर माननीय अमित शहानी मुलाखत दिली होती. सत्ता येण्यापूर्वी, सर्व निर्णय लागण्यापूर्वी त्यांना विचारलं की शिवसेना आदित्य ठाकरेजींना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करताय का? त्यावेळेला आम्हाला माहिती नाही ते काय करतायत ते, परंतु 5 वर्ष युतीमधले पुढचे मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच राहतील, हा एक मुद्दा. 4 जाहीर सभा माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर, 1 मिनिट दवे ऐका प्लीज,
आणि बाकीच्या अमित शहाबरोबर 7-8 जाहीर सभांमध्ये आताचे माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष प्रमुख त्यांच्या समोर बोलले गेले की तुम्ही मुख्यमंत्री पुढच्या आमचे आहेत। या सगळ्या 17-18 दिवसाच्या कालखंडात एकदाही कुणी सांगितलेलं नाही अहो तुमचं ठरलंय आपलं असं की 2.5 वर्ष आणि तुम्ही काय बोलताय हे, त्यामुळे सगळं झूट आहे, काही अच्छा, ठरलेलं मग तुम्ही वगैरे तसं नव्हतं। कुठलं आश्वासन त्यामुळे दिलंच नव्हतं? कुठलाही सल वगैरे आमच्या मनात काही नाही। मुद्दा लक्षात आला मधुभाऊ, मुद्दा अजिबात लक्षात नाही। आला. आता राहिला एक मुद्दा राजकारणामध्ये, एकच मिनिट वाक्य। हा. 2020 क्रिकेटमध्ये आणि वन डे मध्ये आणि राजकारण त्याच्यामध्ये तसं शेवटच्या बॉल पर्यंत कोणी काही सांगू शकत नाही। राजनीतीमध्ये उद्या काय होईल हे सांगू शकत नाही, कारण ही सत्ता आहे, कोणाला सत्ता नको आहे। पण तुम्हाला असं कोणी सुचवायचं त्या मधुभाऊ की ठिकाणी तुम्ही एकत्र गप्पा येऊ घेऊन शकता, बसायला आलेले नाही विधानसभेत। तुम्ही एकत्र येऊ शकता. नाही, ते काही बोलत नाहीये। हे आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, आम्ही देव पाण्यात ठेवून बसलेलो नाही। हे आपल्याच त्या ठिकाणी विरोधाभासामुळे सरकार पडेल, त्यावेळेला लोकशाही पद्धतीने काय करायचं ते राज्यपाल आनंद आणि हवे. कायदा ठरवेल। आनंद हवे, थोडक्यात नाही मी सांगतो, भाजप 1-2च मिनिटं लागतील. भाजपवाले ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला मिसगाईड करत होते त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. जसं अमित शहा साहेब सांगत होते भाजपचाच मुख्यमंत्री होणार, तसं उद्धव साहेब सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाहीरपणे सांगत होते की शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. म्हणून देवेंद्र साहेबांना सांगावं लागलं होतं की मी स्वतः शिवसैनिक नाहीये का, मला पण शिवसैनिक समजा, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. दुसरं, भाजपचा कोणताही नेता 5 वर्ष आमचा मुख्यमंत्री राहील असं सांगत नव्हता. हा मुख्यमंत्री आमचा राहील 2.5 वर्षाचा विषय होता, तो तसाच शिवसेनेकडनं मांडला जात होता. शिवसेनेच्या प्रत्येक व्यासपीठावर तसंच सांगितलं जात होतं. त्याला भाजपचे उमेदवार सुद्धा त्या व्यासपीठावर होते, भाजपचे नेते सुद्धा व्यासपीठावर होते. त्यामुळे जे ठरलं होतं ते 2.5च ठरलं होतं. प्रत्येक पक्षाचा नेता त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये तसंच सांगतो की पूर्णपणे आमचं सरकार, हा विषय वेगळा. पण भाजपने शब्दछळ केला, शब्दखेळ केला, निश्चित आहे ते आता सुद्धा कालच्या वक्तव्यावरनं स्पष्ट झालेलं आहे. बरं, आपला मुद्दा असा आहे नव्हे, मधुभाऊ, एका तरी सगळीकडे सभेतलं प्रत्येक clip वेळेस उद्धव दाखवा। साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वेळेस उद्धव साहेबांनी एका तरी सांगितलेलं आहे की सभेतलं शिवसैनिकाला clip दाखवा, मुख्यमंत्री उद्या आपण केल्याशिवाय मी चर्चा स्वस्थ करू बसणार नाही. तुमचा कोणता नेता असं सांगितलं त्यावेळेस की आम्ही असं करणार नाही? एका मला तरी सांगा. सभेत- तुम्ही 5 हो, वर्ष ते आम्ही नंतर मुख्यमंत्री राहू असं आपलं तुम्ही कधी सगळं- सांगितलं आपलं नव्हतं. सगळं बिनसल्यावर- तुम्ही फक्त आमचा मुख्यमंत्री असेल असंच सांगितलेलं होतं. आपलं नाही सगळं बिनसल्यावर. तुम्ही शब्द छळ अगोदर करताय, नाही, तुम्ही फक्त शब्द छळ clip करताय. दाखवा, clip. एक काही तरी बिनसलं क्लिप नाही, दाखवा, पहिल्या उद्या दिवसात नाही चर्चेला ना, बसू आपण दोघं। तुम्ही ज्या एक तरी जाहीर सभेतली जाहीरपणे clip सगळं काढा, दाखवा। तुमचं रेकॉर्ड काढा. अहो दाखवा ना बाकीचं तुम्ही. तुमचं रेकॉर्ड काढा, तुम्हाला दवे साहेब सापडेल. दाखवा उद्धव तुम्ही. साहेबांनी प्रत्येक आपण व्यासपीठावर चर्चा सांगितलं की करू. शिवसैनिकांना मुख्यमंत्री दाखवा ना, केलं. बरं ठीक दाखवा. आहे आनंद मधुभाऊ, चर्चा तुमचा मुद्दा करू. लक्षात आला. सामनातले लेख तसेच होते तुम्ही सगळे. म्हणताय देव पाण्यात ठेवून तुम्ही बसलेले नाही आहात, शिवसेना तुम्हाला सत्तेचा काही लोभ नाही असं तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. आनंद हवे, तुम्ही तुमची बाजू मांडताय. मला संजय लाखे पाटलांना विचारायचं आहे. संजय लाखे पाटील, आपण अपरिहार्यता म्हणून यामध्ये शिवसेनेबरोबर गेलेला आहात, त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही असणार आहात की नाही येणाऱ्या काळात, सत्ता टिकेल की नाही? ज्या पद्धतीनं गेल्या 100 दिवसापेक्षा जास्त काळामध्ये राज्यामध्ये महाआघाडी सरकार चालू आहे आणि सर्वसामान्य माणूस 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांचा आक्रस्ताळेपणा आणि उद्धव ठाकरे यांचा शांतपणा आणि सुसंस्कृत नेतृत्व याची तुलना करतो आणि उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री म्हणून जनतेने मान्यता दिलेली आहे आणि आघाडीची त्यांना मान्यताच आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला आणि राष्ट्रवादीला मान्य आहेत. त्याचमुळं गेल्या जवळपास 110 दिवसामध्ये अत्यंत चांगले नाईलाज असतं बघा, नाईलाज असतो. जर यातनं फोडायचं झालं तर तुम्ही अगदी सोपे आहात. बिलकुल नाही. आम्ही फुटू शकत नाही. आमच्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे नाही. राज्यामध्ये जो काही ज्योतिरादित्य शिंदे आहे, बाबांना मंत्रीपद देण्यात आलं नाही. बाबाला मंत्रीपद, बघा मूळ प्रश्न या ठिकाणी आहे की बाबांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलंय, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलंय आणि राज्याचे मुख्यमंत्री असण्यापेक्षा माननीय मनमोहन सिंग यांचे राज्यमंत्री असताना बाबा त्यांनी एका मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करायचं का? एका फळीत असताना सुद्धा त्यांना पद मिळालेलं नाहीये. ही सल असू शकते बाबांच्या मनात. बाबाची अशी मंत्रीपद देखील तुम्हाला कमी मिळालेले आहेत, त्यामुळे याच्यात तुम्ही हलू शकता. या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मंत्रीपद जे मिळाले ते आमदाराच्या संख्येप्रमाणे मंत्रीपद मिळाले, पण हवी तशी पण मिळाली नाहीयेत. जी काय थोडी खळखळ आमची होती, माननीय आमचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना योग्य पद मिळालं नव्हतं, ते मिळालं त्यांना. त्यानंतर तो विषय संपलाय आमचा. पारड जड वगैरे विषय नाही, आम्ही कुठेही बार्गेनिंग केलं नाही. भारतीय जनता पक्षाचं जे काही राज्यामध्ये राजकारण चालू होतं, पवारांनी जुळवून आणलं.
तुम्ही असं ठामपणे सांगताय का संजय लाखे पाटील की तुमचं सरकार टिकणार म्हणून? या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरकार बनवताना सगळ्यात मोठा रोल आणि माननीय सोनियाजी गांधी यांना तयार करण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल ती पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी घेतलेली आहे. त्यांनी सोनियाजीचं मन वळवलं, काँग्रेसच्या CWCचं मत वळवलं, त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी महाआघाडीमध्ये आली. आणि तुम्हाला असं वाटतं मनोमिलन होणार नाही? मनोमिलन 100% झालेलं आहे, यामध्ये काही वादच नाही. तुमचं झालं, पण भाजप सेनेचं पुन्हा होऊ शकत नाही. भाजप सेनेचं मनोमिलन व्हायचा प्रश्नच नाही. मधु बोलणे म्हटलंय, ज्या पद्धतीनं येणाऱ्या काळात राजकारणात काही होऊ शकतं संजय लाखे पाटील. ते उद्धव ठाकरेवर आरोप करतायत. माननीय पवार साहेब हे मंत्रिमंडळ चालवत नसताना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ चालवतायत, हे सगळे राज्य बघतोय. लोक म्हणतात की पवार चालवतायत. असं कुठेही नाही, असं कुठेही नाही. हे मंत्रिमंडळ माननीय उद्धव ठाकरे चालवत आहेत. अत्यंत सक्षमपणे राज्य ते चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य चालू आहे. आणि भारतीय जनता पक्षाला हे सहन होत नाही. त्यांचे जे काही मागची बॅकफळी आहे आमदाराची, त्यामध्ये आता आपण सत्तेत जाणार नाही ही अस्वस्थता आहे. आणि ती अस्वस्थता जास्त वाढू नये म्हणून ते मधून मधून हकाऱ्या देतात की आपल्याला शिवसेनेबरोबर आवाज देतात. मला सिद्धार्थकडे जायचंय, माझ्याकडे 30 सेकंद आहे. सिद्धार्थ 30 सेकंद. नाही, मुद्दा असा आहे की यांच्या सगळ्या या मनोमिलनाच्या किंवा या सगळ्या याच्यामध्ये माझं स्पष्ट मत असं आहे की भाजपने आता ज्या पद्धतीनं तुम्ही आता विरोधी पक्षामध्ये जाऊन बसलेलात, तर खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न उचलावेत, सरकारला कोंडीत पकडावं आणि जनतेची कामं करून घ्यावीत. ही 5 वर्ष तुम्हाला जनतेची कामं करण्यासाठी मिळालीत असं समजावं. आणि लाखे पाटलांना माझं सांगणं आहे की काँग्रेसने काहीही प्रयत्न न करता काँग्रेसला बऱ्यापैकी चांगली खाती मिळालीत, आयती सत्ता मिळालेली आहे. तर हे बघून काँग्रेसमधल्या आता आणखी घरांनी फुटणार नाहीत, याची जबाबदारी आता काँग्रेसने घ्यावी. कारण काँग्रेसच्या घराघरात ज्योतिरादित्य शिंदे आहेत, ते फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सरकार टिकवावं. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. धन्यवाद, आपण ठामपणे आपली मतं मांडली. पण या सगळ्याच्यात शेवटी मी एवढंच म्हणतो की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे सोडण्यासाठी खरं तर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. पण सातत्याने होणारी पक्षांतरं आणि नवीन आकारास येणारी सत्ता समीकरणं यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडत चालला आहे, हे देखील आता सगळ्या पक्षांनी लक्षात घ्यावं. कारण शेवटी मतदारच ठरवतो की सरकार कोणाचं येणार आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.